राणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत की काय असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी हिंदुत्वाचा नारा धरलाय। ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत जे घडलं ते जवळपास सगळ्या जगभरात घडतंय। त्यामुळे भारताने जास्तीत जास्त लोकांना हिंदू धर्मात धर्मांतर करण्यावर भर द्यावा असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय। लवकरच हिंदूंना एकत्र आणण्यासाठी हिंदू फोरमची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्या सोबत स्वतः निलेश राणे आहेत। नेमकी त्यांनी ट्विटरवर काय भूमिका मांडली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि याच विषयावर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। निलेश, सर्वप्रथम तर झी24 तासच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही जी ट्विटरवर भूमिका मांडलेली आहे ती जाणून घ्यायची आहे। जगामध्ये जे काय चाललंय आता, तो कुठली आतंकवादी संघटना आहे, ती ISIS असेल, अल-कायदा असेल वगैरे, जी काय असेल ती, आज ह्या सगळ्या संघटना म्हणजे न विचार करता जिथे वाटेल तिकडे हल्ले करतात। ती एक बातमी झाली। दुसरं म्हणजे जे काय धर्मांतर झालं काही दिवसापूर्वी, त्याच्यावर पण मी लिहिलं होतं की जर कोणाला हिंदू व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये अडचण कोणाची? आपण हिंदुस्थान म्हणतो, भारत मा म्हणतो, मग त्याच्यामध्ये अडचण कुठे आहे? हिंदूंना तर हिंदू जर स्वतःच्या स्वखुशीने कोण होत असेल, त्यांना हिंदू व्हायचं असेल तर त्याच्यात अडचण कसलीच। आणि झी24 तास रहा एक पाऊल पुढे।